नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवर। तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे दीप अमावस्या। आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी ही आषाढ अमावस्या आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। आषाढ महिन्यातील ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि योगायोगाने या आषाढ अमावस्येच्या दिवशीच गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो। या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांची स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। हा दिव्यांचा लख्ख प्रकाश आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असतो। दिव्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात देखील प्रकाशाने उजळून जावे आणि आपल्या आयुष्यात सर्व सकारात्मक गोष्टी घडाव्या यासाठी आपण या दिव्यांची पूजा करत असतो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत साधा सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे। दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळीच घरी आणा त्या झाडाचे एक पान। कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल। तुमचे शत्रू जे कोणी असतील त्यांचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर त्या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळेल। 7 पिढ्यांची दारिद्र्य देखील नष्ट होईल। अर्थातच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहील। घरातील गरिबी संपेल आणि लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे। हा उपाय श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल इतके सामर्थ्य या उपायामध्ये आहे। तुमच्या मुलाची पतीची प्रगती होईल। तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे, कोणत्या वेळेत आणायचे आहे, त्या पानाचे काय करायचे आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या प्रकारे काही उपाय आणि माहिती तुमच्यासमोर येईल। आणि माहिती आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा। आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला या आषाढ अमावस्येला सकाळी 12 वाजेच्या आतच करायचा आहे। 12 वाजेच्या आतच तुम्हाला हे पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। जर आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांची प्रगती होत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, मुलाबाळांची प्रगती होत नसेल, आपल्या घरातील सदस्यांच्या किंवा आपल्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होत नसतील, खूप दिवसाच्या काही अपूर्ण इच्छा असतील, तुमच्या घरातील तुमच्या मुलांना कोणाची वाईट नजर लागते किंवा ते सतत हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतात, घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडण कायम चालू असते आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न नाही आहे, म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते पण स्थिर नाही आहे असे देखील असू शकते। ज्या ठिकाणी कधी कधी पैसा येतो पण तो घरामध्ये टिकत नाही, त्याला खूप साऱ्या वाटा येऊन तो लगेच घरातून पैसा बाहेर निघून जातो असे देखील होत असेल, किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल। बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला काही अशी शत्रू असतात, गुपित शत्रू म्हणतात त्यांना, जे की आपल्या तोंडावर गोड बोलतात पण मनातून माघारी ते आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात। तर असा शत्रूंचा त्रास, असा दोष नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। त्याचप्रमाणे कोणी आपल्या घराला काही बाधा केलेली असेल, त्यामुळे सतत आपल्या घरामध्ये संकट, अडचणी, आजारपण येत असेल, यासारख्या संकटांना नष्ट करण्यासाठी आपल्याला या झाडाचे पान आपल्या घरामध्ये सकाळी आणायचे आहे। वास्तुशास्त्रानुसार असे अनेक झाडे आहेत ज्या झाडांमध्ये देवी देवता वास करत असतात आणि या झाडांचे काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच आपल्याला त्याचा चांगला परिणाम बघायला मिळतो। प्रत्येक वृक्षामध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणूनच या विशेष तिथीवर त्या झाडासंबंधित काही उपाय केल्यास दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अशा काही समस्या, काही अडचणी कायमच्या दूर होतात। असेच दैवी शक्ती असलेले एक झाड म्हणजे रुईचे झाड, त्याला मंदार वृक्ष असे देखील म्हणतात। रुईचे झाड हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। हनुमान, महादेव यांच्या पूजेमध्ये रुईच्या पानाचा उपयोग केला जातो। धार्मिक कार्यासाठी हे पान अत्यंत महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी रुईच्या झाडाचे पान घरी आणायचे आहे आणि हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून काढायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान बारीक कुटून घ्यायचं आहे व त्याचा थोडासा 1 ते 2 थेंब रस निघेल या पद्धतीने तुम्हाला त्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे पंती असेल तर पंती घ्या, नाहीतर कुठलाही एक निरंजन घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकून एक फुलवात लावायची आहे।
आणि त्या फुलवातीमध्ये तुम्हाला थोडासा या रुईच्या पानाचा रस टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करायच्या आधी त्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, त्यावर हा दिवा ठेवायचा आहे, त्याला हळद कुंकू वाहून त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे व पुन्हा एकदा त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत, धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे व तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या देवासमोर तुम्हाला सांगायच्या आहेत। भावे तुम्हाला गणपती बाप्पांना, त्यानंतर माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। या रुईच्या झाडामध्ये नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि त्यामुळेच तुम्ही या प्रकारे रुईच्या पानाच्या रसाचा हा प्रभावी उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता सहजच दूर होते। काही वाईट शक्ती असतील, शत्रूंचा त्रास असेल, तो देखील कायमचा नष्ट होतो। तर हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी दुपारी 12 वाजेपर्यंत हा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे। संध्याकाळी या दिव्यामध्ये जी कापसाची वात लावलेली आहे ती शिल्लक राहिली असेल तर त्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, ते प्रज्वलित करून घेऊन याचा संपूर्ण घरामध्ये धूर फिरवायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे, तर अमावस्येच्या दिवशी हनुमानाला रुईच्या पानाची माळ अर्पण करत असतो। भगवान हनुमान हे संकटमोचक आहेत, म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारे रुईची माळ अमावस्येच्या दिवशी त्यांना अर्पण कराल त्यामुळे हनुमान तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे सहजच दूर करतील। आणि रुईचे झाड हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे 2 रुईची पाने घ्यायची आहेत आणि त्या 2 पानावर तुम्हाला 2 रुईची फुले ठेवायची आहेत आणि हे 2 पानं आणि 2 फुलं तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायची आहेत। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शिवलिंगावर हे 2 पाने अर्पण करतात तेव्हा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या असलेल्या रुईच्या झाडाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो आणि त्या गणपतीला श्वेतार्क गणपती असे म्हणतात आणि या श्वेतार्क गणपतीला खूप शुभ मानले जाते। जर आपण या श्वेतार्क गणपतीची दररोज घरी पूजा केली तर घरामध्ये सुख, समृद्धी, यश हे भरभरून येत असते। गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते आणि म्हणूनच श्वेतार्क गणपतीची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न, सर्व अडचणी या दूर होतात। असे केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचे सर्व कामे सुरळीत मार्गी लागतात। श्वेतार्क गणपतीला तंत्रमंत्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे। जर आपण या गणपतीची पूजा केली तर आपल्या घरावर कुठल्याही तंत्रमंत्राचा प्रभाव होणार नाही, म्हणजेच वाईट तंत्रमंत्राचा प्रभाव तुमच्या घरावर पडत नाही। म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून श्वेतार्क गणपती खरेदी करून आणा आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करावी। तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्की जाणवतील। तर अशा प्रकारे आषाढ अमावस्येला साधे, सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करा। धन्यवाद।